काय हरकत आहे बुरखा फाडायला? मुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडे जी माहिती असेल त्यांनी बुरखा फाडायला काहीच हरकत नाही. हो, वांद्रेमध्ये आज एका किल्ल्यावर दारू पार्टी करतानाचा व्हिडिओ या ठिकाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. कुठलं दारू व्यक्त होते, कसं बघताय तुम्ही? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नेहमी अशाच असतात. त्या पक्षाच्या चिन्हावर सर्वत्र लढवणं फार अवघड असतं. कधी आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुका लढवतात किंवा वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात. कधी असं होतं आहे की शिवसेना भाजपबरोबर जाते, कधी भाजप असते तर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करतं. अशा अनेक ठिकाणी जाते. या निवडणुकीला फार असं सिरियसली कोणी घेत नाही की एकंदर आमची आघाडी ही पक्की आहे, ती येणार आहे. केव्हा आघाडी मोडेल आणि केव्हा आघाडीतून इकडून तिकडे जाईल हे चित्र. कारण स्थानिक जो कार्यकर्ता असतो त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो आणि त्याच्या आयुष्यामधून एखादी संधी त्याला मिळत असते. त्यामुळे जिथं त्याला वाटतं त्या ठिकाणी तो जाण्याचा प्रयत्न करतो. कुठेतरी आपण संतोष चौधरी म्हणा, आपण एक कट्टर विरोधक होते, मात्र आज संजय सावकारेंना आव्हान देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पक्षासाठी एकत्र आला आहात. एक मोठं आव्हान त्यांना उभा करणार या निवडणुकीमध्ये? मी संजय सावकारेंना आव्हान देण्यासाठी नाही आलो आहे. या ठिकाणी पक्ष म्हणून आम्ही उभं राहिलो आहे. संतोष चौधरी असेल, मी असेल, हे एका पक्षाचे आहे. पूर्वी आम्ही एका पक्षाचे नव्हतो. पूर्वीची 10 वर्षाची परिस्थिती वेगळी होती. आत्ताची परिस्थिती राजकीयदृष्ट्याही वेगळी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी तिघं मिळून आम्ही या निवडणुका लढतो आहे. मुक्ताईनगर नगरपंचायत सुनील काळे भाजपचे माजी नगराध्यक्ष यांनी तुमचा आरोप लावलेले आहे का नाथा भाऊच्या फार्म हाऊसवर बसून सणा भाजपचा उमेदवार होतो, खरं आहे काय? मला आनंद आहे सुनील काळेने बोलल्याबद्दल की अजूनही माझ्या फार्म हाऊस भाजपच्या तिकडे वाटले जातात. त्याच्यावरचा मोठा पण काय आहे? नाथाभाऊ एवढा प्रबळ अजूनही आहे. त्यानंतर नाथाभाऊ गेला, नाथाभाऊ संपला, मग तेच म्हणतात की नाथाभाऊ एवढा मोठा आहे की आमच्या तिकडे जे आहेत ते फार्म हाऊस दिले जातात. चांगली गोष्ट आहे. हो, संजय सावकारे असे म्हणतात तुमच्याबद्दल का संतोष चौधरी व नाथाभाऊ यांना मी बघून गेले इलेक्शनमध्ये, तुमचं काय म्हणणं आहे? असं आहे, माझी अपेक्षा आहे की याच्यात व्यक्तिगत काही दुश्मनीचे प्रश्न येऊ नये. हां, विचारांचे आदानप्रदान हे विचारांचं हे होत असेल आणि मला असं नाही वाटत की संजय सावकारे एकदम मी बघून घेईल असं म्हणतील. तर मला वाटतं की आव्हान देत असताना बघून घेईल हा शब्द नसतो, आम्ही निवडणुकीत बघून घेऊ असा शब्द असतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.